घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आता पार्वतीच्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार ऋषिकेश असल्याचे समजतात. सगळं काही पालत्या घडावर पाणी पडत ऐश्वर्याचा खूप मोठा पोपट होत तिथे सगळाच प्लॅन तिचा आता फ्लॉप होणार असतो. इकडे आता सुमित्राने सगळ्यांना कडक इशारा दिलेला असतो की पार्वतीचा विषय या घरात पुन्हा काढला जाणार नाही. सुमित्राने ऋषिकेशला शपथ घातलेली असते की जर आता पार्वतीचा विषय त्याने पुन्हा काढला आणि नानांना जर यावरून आता प्रश्न विचारले तर मात्र तिचं तो मेलेला तोंड बघेल. तेव्हा आता ऋषिकेशला मोठा धक्का बसलेला असतो. तर जानकी त्याची समजूत घालते. ती सांगते की ऋषिकेश, आईंना जर पार्वतीबद्दल सगळं काही माहिती आहे आणि आई जर आता नानांच्या चुकावरती पांघरून घालत असते तर निदान आईसाठी तरी आपण आता हे सगळं काही बंद करूया. त्यावरती आता ऋषिकेश सांगतो की अगं जानकी, परंतु या सगळ्यांमध्ये आईची काय चूक आहे? आईसाठी मला खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा आता जानकी सांगते की परंतु आई स्वतः आता नानांची बाजू घेत आहेत म्हटल्यानंतर ऋषिकेश आपण या सगळ्यांमध्ये काय करणार आहोत? तर तिकडे आता नानांना खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा नानांना एक गोष्ट लक्षात आलेली असते की पार्वतीबद्दल आता सगळं काही ऋषिकेश आणि जानकीला समजलं आहे, परंतु त्यांचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. तेव्हा आता नाना सुमित्राला सांगतात की हे बघ सुमित्रा, आपल्याला सगळं काही मुलांना आता खरं सांगण्याची वेळ आली आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नका हो असं करू. इतकी वर्ष आपण हे गूढ सत्य लपवून ठेवलं का तर आपल्याला या घरातली नाती कधीही तुटू द्यायची नव्हती. तेव्हा आता नाना सांगतात की परंतु आपण जर अजूनही सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला सुमित्रा, तर मुलं आता नको नको ते विचार करतील आणि नको नको त्या शंका घालतील आणि या शंकांचं निरसन करण्यासाठी जर ते आता सत्य शोधण्यासाठी जास्त खोलापर्यंत शिरले तर ती गोष्ट आपल्याला सहन नाही होणार. नाना तिथे आता सुमित्राला सांगतात की आत्तापर्यंत आपण 3 सत्य लपवले होते आणि ते सत्य उलगडण्याची आता वेळ आली आहे सुमित्रा. तेव्हा आता सुमित्रा सतत सांगत असते नानांना की नको सांगायला, परंतु ऋषिकेश आता पेटून उठलेला असतो आणि नानांना ऋषिकेशने जे प्रश्न विचारलेले असतात त्या ऋषिकेशच्या मनात आता किती गैरसमज निर्माण झाले आहेत हे नानांच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे नाना आता तिथे ठाम निर्धार करतात, ते म्हणजे सगळ्या मुलांना सत्य सांगण्याचा. त्यानंतर नाना आणि सुमित्रा दोघेही बाहेर आलेले असतात. तर त्यानंतर नाना आता सर्वांना हात मारून बोलावूनही घेतात. तेव्हा सारंग ऋषिकेश आणि जानकी दोघांनाही बोलावून आणतो. ऋषिकेश आल्यानंतर तिथे आता नाना सांगतात की ए ऋषिकेश, आता तू मला विचारलेले प्रश्न त्याची उत्तरं मला द्यायची आहेत, कारण तुला वाटत असेल की तुझा बाप खूप नालायक आहे आणि तो तुझ्या आईला फसवतोय, परंतु तुला पडलेले प्रश्नात काही तथ्य नाहीये. आज नक्की काय खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ऋषिकेश तिथे आता नानांना सांगतो की मी तेच ती तर वाट बघतो आहे नाना, आणि मला माहिती आहे, मला सतत वाटतंय की बहुतेक माझा गैरसमज झाला असेल, परंतु मी पाहिलेला तुमचा तो फोटो, त्याचं काय नाना? तुम्ही आता जे काही सत्य मला सांगाल त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन. फक्त तुमच्या तोंडून मला सगळं काही ऐकायचं आहे नाना, तुम्ही बोला. तेव्हा आता नाना तिथे खूप मोठा धमाका करत ऋषिकेशला तो फोटो दाखवतात आणि सांगतात की हाच फोटो तू आश्रमामध्ये पाहिला होतास ना? या फोटोमध्ये जी बाई आहे ती पार्वतीच आहे. तू जे ऐकलंय ते खरं आहे. पार्वती ही माझी पहिली बायको आहे. तिथे आता नानांच्या तिन्ही मुलांना मोठा धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्या तर आता वाटत पाहत असते तमाशा होण्याची. तर त्यानंतर नाना सांगतात की परंतु मी आता ना पार्वतीला फसवलंय ना तुझ्या आईला फसवलंय, कारण पार्वती गेल्यानंतर मी तुझ्या आईशी लग्न केलं होतं. आता नाना हळूहळू एक एक सत्य एक एक गुपित उलगडत चाललेले असतात. तेव्हा आता एक एक सत्य ऐकून तिथे आता ऋषिकेश हादरून जात असतो. ऋषिकेशला नक्की आता काय चाललं आहे काहीच कळत नसतं. त्यानंतर नाना आता तो फोटो पाहून खूप रडायला लागतात. तेव्हा तर आता इकडे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर नाना आता त्या फोटोशी म्हणजे पार्वतीला सांगत असतात की पार्वती मला माफ कर, तू मला शपथ घातली होती, तुला मी वचनही दिलं होतं की हे सत्य मी कधीच कोणाला नाही कळू देणार, परंतु माझे आता हात दगडाखाली अडकले आहेत आणि हे सत्य सांगितल्याशिवाय आता माझ्याकडे पर्याय उरलेला नाहीये, मला माफ कर पार्वती, असं म्हणत आता नाना रडत असतात. तर त्यानंतर ऋषिकेश विचारतो की तुम्ही पार्वतीला कसली शपथ दिली होती? तेव्हा आता नाना सांगतात की पार्वतीला वचन दिलं होतं की तिच्या मुलाचं सत्य मी कधीच कोणाला नाही सांगणार. तेव्हा आता तिथे रणदिवे परिवाराला दुसरा मोठा धक्का बसलेला असतो, कारण पार्वतीला मुलगा होता हे सत्य उलगडलेलं असतं. त्यानंतर ऋषिकेश आता त्या मुलाबद्दल विचारतो. तो विचारतो की पार्वतीचा नक्की मुलगा आहे कोण, तो कुठे असतो? तेव्हा आता नाना तिथे दुसरा बॉम्ब फोडत सांगतात की तूच आहेस ऋषिकेश. हो,
तूच पार्वतीचा मुलगा आहेस. तेव्हा आता ऋषिकेशला तिथे मोठा धक्का बसतो आणि धक्क्यानेच ऋषिकेशला आता चक्कर यायला लागते. तर पटकन आता सारंग आणि शेरू दोघेही त्याला कसं तरी सावरतात. तेव्हा आता नाना सांगतात की पार्वतीचा मुलगा तूच आहेस आणि हिमतराव तुझे मामा आहेत. पार्वतीला मी हेच वचन दिलं होतं की हे सत्य कधीच कोणाला नाही कळू देणार. त्यावेळी नक्की काय झालं होतं माहिती आहे का ऋषिकेश? की पार्वतीने आता तू जेव्हा छोटासा होतास ना, छोटं बाळ होतास, त्यावेळी सुमित्राच्या मांडीवरती ठेवलं आणि सुमित्राला आणि माझ्याकडून एक वचन घेतलं की हे बाळ नक्की तिचं आहे, हे सत्य कधीच कोणाला कळणार नाही. परंतु आज तुझ्या हट्टापुढे मी हरलो आणि मला सत्य हे सांगावंच लागलं ऋषिकेश. आधीचाच ऋषिकेश आता खूप खचून गेलेला असतो, कोसळलेला असतो आणि त्यातून ऐश्वर्या तिथे अजून त्यामध्ये भर घालत म्हणते की म्हणजे ऋषिकेश दादा हे सुमित्रा आईचा सावत्र मुलगा आहेत. सारंग शरवंश आणि सौमित्रचे सावत्र भाऊ आहेत. त्यावरती तिथे आता नाना चिडतात आणि ऐश्वर्याला सांगतात की खबरदार ऐश्वर्या, या घरात सावत्र हा शब्द वापरायचाच नाही. तेव्हा आता सुमित्रा सांगते की पाहिलं ना हो, मी तुम्हाला म्हणून ओरडून ओरडून सांगत होते की हे सत्य आता सर्वांसमोर घेऊन येऊ नका. आतापर्यंत पार्वतीताईंना दिलेला शब्द मी पाळला होता, परंतु ऋषिकेश तुझ्या आणि जानकीच्या हट्टापुढे आम्हाला हार मानावी लागली. मी जरी आता सगळं काही लपवून ठेवलं असलं तरी तुझ्या नानांना मी कधीच नाही माफ करणार. मी त्यांना माझीही शपथ घातली होती, परंतु आमच्या दोघींचीही शपथ त्यांनी मोडली आणि शेवटी सत्य अखेर आता तुमच्या समोर आलं आहे. आणि ऐश्वर्या, तुला आता शेवटचं सांगते, या घरात सख्खा आणि सावत्र अजिबात करायचं नाही. याचसाठी मी आतापर्यंत हे सत्य लपवलं होतं आणि अखेर जे घडायचं तेच घडायला लागलं आहे. ऋषिकेश आता हादरून गेलेला असतो. त्यानंतर तो ढसाढसा रडायला लागतो. जानकी त्याला सावरते. तर त्यानंतर ऋषिकेश आता नाना आणि सुमित्रा हे दोघांचीही माफी मागतो. तो सांगतो की माझ्यामुळे आज तुमचं वचन मोडलं आहे. मीच खूप मोठा मूर्खपणा केला. ऋषिकेशवर ते आता सुमित्रा खूप चिडलेली असते आणि ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, आज गेल्या 30 वर्ष मी तुझा सांभाळ केला, परंतु तुला कधीतरी वाटू दिलं का मी तुझी सावत्र आई आहे? तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही आई. तिथे आता ऋषिकेश सांगतो की उलट मला सतत असंच वाटत राहिलं की सारंग, सौमित्र आणि शेरू या तिघांपेक्षा जास्त प्रेम तू माझ्यावरती करतेस, जास्त विश्वास तुझा माझ्यावरती आहे, जास्त जीव लावला आहे. तेव्हा आता सुमित्रा सांगते की हो ऋषिकेश, आणि इथून पुढे हे सत्य डोक्यातून काढून टाकायचं. तू माझा आणि माझाच मुलगा राहणार आहेस, माझा सगळ्यात मोठा मुलगा आणि सौमित्र, शेरू आणि सारंग यांचा सगळ्यात मोठा भाऊ. तर त्यानंतर तिथे आता नाना चिडलेले असतात आणि ते ऐश्वर्याला सांगतात की ऐश्वर्या, आता तू काय म्हणत होती, सख्ख सावत्र हे पुन्हा तोंडात काढायचं नाही या घरात आणि सगळ्यांनीच आता कान देऊन ऐका. आतापर्यंत मी लपवलेलं तिसरं सत्य तुम्हाला सांगतो आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकी धक्क्यानेच नानाकडे पाहतात. तर आता ते विचार करतात की तिसरं सत्य. तेव्हा आता नाना स्वतःची सगळी कहाणी तिथे सांगत असतात. ते सांगतात की मी एक साधा सामान्य गरीब माणूस होतो, परंतु पार्वतीचं घराणं खूप मोठं प्रतिष्ठित घराणं होतं. तिचे वडील खूप लखपती श्रीमंत होते. जेव्हा आता माझं आणि पार्वतीचं लग्न झालं तेव्हा पार्वती तिच्या वडिलांची खूप लाडकी होती. हिम्मतराव जरी तिचे भाऊ असले तरी सुद्धा आता तिच्या वडिलांनी 2 हिस्से केले होते. एक हिस्सा पार्वतीचा होता. ही सगळी जी प्रॉपर्टी तुम्हाला दिसते आहे ना, ही सगळी मालमत्ता ती पार्वतीची आहे. यामध्ये माझं काहीच नाही आहे. आतापर्यंत मी फक्त याचा सांभाळ केला आहे आणि पार्वतीने माझ्याकडून वचनही घेतलं होतं की सुमित्राच्या मुलामध्ये आणि माझ्या मुलामध्ये कधीच भेदभाव नाही होणार आहे. या घरात सख्खा आणि सावत्र असं काहीच नाही होणार आहे. सगळे समान धरले जातील आणि ते वचन मी देऊनही टाकलं होतं. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाना, मला माफ करा. खरं तर मी तुमच्यावरती शंका घ्यायला नको होती. आणि नाना, एक सांगू का, हे सगळं सत्य जरी समजलं ना तरी माझ्या मनात आता तुमच्याबद्दलचा आदर खूप वाढला आहे आणि आईवरचं प्रेमसुद्धा. परंतु हे सगळं तुम्ही आतापर्यंत का लपवलंत नाना? तेव्हा आता नाना सांगतात की आपण एका समाजात राहतो ऋषिकेश. आपण जरी सगळे चांगले राहिलो तरी या समाजातील लोक आपल्याला सुखाने जगू देत नाहीत आणि हे सत्य जर सगळ्यांना कळालं असतं तर तेव्हाच आपलं घर विखुरलं गेलं असतं, नाती तुटली गेली असती आणि सुमित्राला हे सगळं काही नको होतं. म्हणून आम्ही दोघांनी हे सत्य कधीच कोणाला कळू द्यायचं नाही असं ठरवलं होतं. सारंग आता ऋषिकेशला सांगतो की नाही दादा, काही फरक पडत नाही आपल्याला सत्य कळलं म्हणून, आणि तू आमचा सावत्र नाही तर सख्खाच भाऊ राहणार आहेस. या घरातले नाते कधीच तुटणार नाहीत नाना.
असं म्हणत आता सारंगने ऋषिकेशला आधार दिलेला असतो। तेव्हा आता शेरू सांगते की हो दादा, या सगळ्या प्रकारामध्ये मलाही काहीच हरकत नाहीये आणि मलाही असंच वाटतं की सौमित्रला जरी सत्य समजलं तरी त्याची रिॲक्शन हीच असेल की तूच आमचा मोठा भाऊ राहणार आहेस। तिथे आता ऐश्वर्याला मोठा धक्काच बसलेला असतो। तर त्यानंतर आता तिथे ऐश्वर्या मोठ्यानेच म्हणते की म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी ऋषिकेशची दादाची आहे का? तेव्हा आता नाना सांगतात की हो, म्हणायला गेलं तर तसंच म्हणावं लागेल, कारण मी अनाथ होतो आणि माझं जे आज नाव आहे ते नावसुद्धा मला पार्वतीच्या वडिलांनी दिलं होतं। आता हिम्मतरावांनी स्वतः लग्न केलं नाही, ते आश्रम सांभाळत होते आणि निराधारांना आधार देत होते। त्यामुळे हिम्मतरावांची अर्धी प्रॉपर्टीसुद्धा त्यांनी पार्वतीला देऊन टाकली होती आणि जी प्रॉपर्टी आहे ना त्यातलेच पैसे दर महिन्याला आम्ही त्या आश्रमासाठी देतो, कारण तो हिम्मतरावांचा अधिकार आहे। या सगळ्यांमध्ये माझं काही नाही। हे जे सगळं वैभव तुम्हाला दिसतं आहे ते फक्त आणि फक्त पार्वतीचं आहे। तिथे आता ऐश्वर्यालाच मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता ऐश्वर्याने हा सगळा घाट घातलेला असतो तो म्हणजे ऋषिकेश आणि जानकीला घराबाहेर हकलण्याचा। परंतु आता खरा वारसदार ऋषिकेश आहे हे समजल्यानंतर आता ऐश्वर्याला स्वतःला सावत्र असल्याची वागणूक मिळणार असते। तर आता सत्य सगळं काही बाहेर आलेलं आहे। ऐश्वर्याचा फायदा होण्याऐवजी तोटा झालेला आहे। तर आता हे सत्य समजल्यानंतर मालिकेमध्ये नक्की पुढे काय ट्विस्ट पाहायला मिळणार हे खूप मनोरंजक ठरणार आहे। घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।